नमस्कार सर्वांचे स्वागत आहे आपलं ATP अपडेट या नवीन यूट्यूब चॅनलवर। आपलं हे नवीन चॅनल आहे आणि तुम्ही अजूनपर्यंत आपलं नवीन चॅनल सबस्क्राइब केलं नाही बघा, सबस्क्राइब करून घ्या। खाली तुम्हाला सबस्क्राइबचं बटन दिसत आहे, तर पटकन सबस्क्राइब करून घ्यायचं आहे आणि या व्हिडिओला एक लाईक करून द्यायचं आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आज तुम्हाला खूपच दमदार अपडेट पाहायला मिळणार आहे। एक नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे, चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे। चांगला निर्णय काय आहे? चांगला निर्णय, तर तो चांगला निर्णय मी तुम्हाला सांगतो, व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा। म्हणजे आता सर्वांचं टेन्शन मिटलेलं आहे, सर्वांचं टेन्शन मिटलं। आता तो निर्णय काय आहे पहिले नीटपणे समजून घ्या। सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करत आहे की तुम्ही चॅनल सबस्क्राइब करा। आपलं हे नवीन चॅनल आहे, आतापर्यंत जवळपास 180+ सबस्क्राइब झालेले आहेत। पटापट सबस्क्राइब करा चॅनलला, आपलं हे नवीन चॅनल आहे। यावरती पण तुम्हाला लाडकी बहीणबद्दल सर्व अपडेट पाहायला मिळत असते। चला, काय नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे ते सर्व सांगतो। पहिले बघा, वेबसाईट किंवा ॲपवरती तुम्हाला असं शो होत आहे, त्यामुळे फॉर्म अनेक जणांना भरता येत नाही, त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका। यावरती काम सुरू आहे ॲपवरती आणि वेबसाईटवरती, लवकरच ते सुरळीतपणे चालतील आणि हँग वगैरे होणार नाही, त्यामुळे लवकरच ते सुरळीत करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। 17 ऑगस्ट रोजी पैसे तुमच्या बँक खात्यात येणार आहे, परंतु त्या अगोदर महत्त्वाची अपडेट आलेली आहे। ती अपडेट म्हणजे 1 रुपया। 1 रुपया तुमच्या खात्यात आला तर मग तुम्हाला तुमचे पैसे भेटून जातील। म्हणजे ते कन्फर्मेशनसाठी 1 रुपया पहिले तुम्हाला तुमच्या खात्यात पाठवला जाणार आहे आणि तो 1 रुपया तुमच्या खात्यात आला मग तुम्हाला तुमची रक्कम दिली जाणार आहे। आता चांगला निर्णय काय आहे, तो चांगला निर्णय मी तुम्हाला सांगून देतो बघा। आता अनेक जणांचे फॉर्म हे अप्रूव्हल झालेले आहेत, त्यांना काही टेन्शन घेण्याची गरज नाही। परंतु ज्यांचे फॉर्म हे रिजेक्ट झालेले आहेत त्यांनी काय करावं, तर ज्यांचे फॉर्म हे रिजेक्ट करण्यात आलेले आहेत त्यांना एडिटचं ऑप्शन भेटलेलं आहे, पुन्हा नवीन एडिटचं ऑप्शन भेटलेलं आहे। त्यामुळे तुम्ही तुमचा फॉर्म एडिट करून पुन्हा तुम्हाला जे कारण दिलेलं आहे, तुम्हाला काय कारण दिलेलं आहे, कोणत्या कारणाने तुमचा फॉर्म हा रद्द करण्यात आला आहे, ते कारण तुम्ही एडिट करून आता ते सॉल्व करू शकता। सपोज काही जणांचं डॉक्युमेंट्स चुकीचं भरलं गेलेलं आहे, काही जणांनी आधार कार्डची फक्त पहिलीचं साईट तिथे टाकलेली आहे, त्यामुळे दोघी साईट तुम्ही तिथे अपलोड करू शकता। आता दोघी साईट कशी अपलोड करायची, ॲप एडिटर नावाचं ॲप आहे, ॲप एडिटर। त्यामध्ये तुम्हाला असं स्क्रीन भेटते, त्यामध्ये तुमचं जो पासपोर्ट आपलं जे आधार कार्ड आहे त्याचे दोन्ही साईड तुम्ही पहिले फोटो काढून घ्या कॅमेराने तुमच्या मोबाईलने। काढल्यानंतर बघा ते ॲपमध्ये तुम्हाला एक इथे पहिली साईट टाकायची आहे, दुसरी साईड इथे ॲड करा, झालं। एकाच फोटोमध्ये दोन्ही तुमचे फ्रंट साईड आणि बॅक साईड, म्हणजे फ्रंट साईड बॅक साईड दोन्ही साईड एकाच फोटोमध्ये ॲड झाले। मग हा फोटो तुम्ही ते टाकून द्या। जरी ज्यांचं आधार कार्डचं एकच साईडमुळे कारण देण्यात आलं असेल रद्दीमुळे, तर तुम्ही असं करू शकता। अनेक जणांचं हमीपत्राचं कारण आहे, हमीपत्र जे आहे तुमचं जे हमीपत्र आहे तिथे तुम्ही सही केलेली नाही किंवा अशा खुणा केलेल्या नाहीत, तर हे करून तुम्ही व्यवस्थित तिथे भरून द्या, तुमचा फॉर्म हा अप्रूव्हल होऊन जाईल। ज्यांचं रिजेक्ट झालेलं आहे त्यांचं सांगत आहे, पेंडिंग आणि रिव्ह्यू ज्यांचं बाकी आहे त्यांच्यासाठी पण सांगतो, त्यांनी काय करायचं आहे व्हिडिओ पूर्ण बघा। मग तुम्ही हे करा, पहिले ज्यांना डिसअप्रूव्ह ज्यांचा फॉर्म झाला होता, रिजेक्ट ज्यांचा फॉर्म झाला होता त्यांना ऑप्शन आला आहे, तुम्हाला जे कारण देण्यात आलं आहे ते कारण सुधारा आणि लवकरात लवकर फॉर्म तुम्ही अप्लाय करून द्या, म्हणजे तुम्हाला तुमचे पैसे वेळेवर भेटून जातील। आता ज्यांचा फॉर्म पेंडिंग आहे, पेंडिंग आणि रिव्ह्यू, तुमचं फॉर्म पेंडिंग असेल किंवा रिव्ह्यू असेल, तर आता ज्यांचा फॉर्म पेंडिंग आहे त्यांचं फॉर्म अजून अधिकाऱ्यांनी चेक केलेलं नाही, किंवा रिव्ह्यू असेल, इन रिव्ह्यू म्हटलेलं असतं। तुम्ही जरी स्टेटस बघितला तर इन रिव्ह्यू असेल, तर इन रिव्ह्यू म्हणजे तुमचा फॉर्म हा चेक केला जात आहे। चेक केल्यावरती सर्व गोष्टी व्यवस्थित भरल्या असतील तर तुम्हाला अप्रूव्हल भेटून जाईल। आलं लक्षात? तर सिंपल गोष्टी आहेत, हे तुम्हाला काही टेन्शन घेण्याची गरज नाही, सर्व ते व्यवस्थित करतीलच। आणि जवळपास तुम्हाला बघा पहिला जो हप्ता आहे, पहिला हप्ता 3000 रुपयाचा भेटणार आहे। आता जी तारीख आहे ती 31 ऑगस्ट ही अंतिम तारीख आहे फॉर्म भरण्याची, परंतु माझ्या माहितीनुसार ही तारीख जी आहे यामध्ये अजून तारखेमध्ये वाढ होणार आहे, तारीख वाढवली जाऊ शकते। सप्टेंबर महिन्यात पण तुम्हाला फॉर्म भरता येऊ शकतो, त्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नका। ज्यांचे फॉर्म बाकी असतील
कारण आता अजून कोणी फॉर्म भरला नाही, मी तुम्हाला सांगतो. ज्यांचे कागदपत्रे निघलेले नाहीत, म्हणजे विवाह नोंदणीचा दाखला ज्यांचा निघलेला नाही, तसेच काही जणांचं आधारचं नाव बदल. आता एम-पीतली महिला आहे, एम-पीतली महिला महाराष्ट्राच्या पुरुषाबरोबर लग्न करून इकडे आलेले आहे. त्यामुळे त्या एम-पीच्या महिलाचं जे काही आधार कार्ड आहे, आधार कार्डवरती तिकडचा पत्ता आहे, त्यामुळे ते बदल करण्यासाठी त्यांना विवाह नोंदणीचं प्रमाणपत्र काढावं लागत आहे. मग परत ते आधार कार्डवरती नाव चेंज करतील. मग असे सर्व जे काम आहे बाकीच्यांचं बाकी आहे, अशांना सप्टेंबरमध्ये मुदत मिळू शकते आणि शासनाने यावरती लवकरात लवकर निर्णय घ्यायला पाहिजे आणि सप्टेंबर महिन्यात पण फॉर्म भरता यायला पाहिजे. भरता तर येणारच आहे, परंतु त्याबद्दल अधिकृत अपडेट यायला पाहिजे, म्हणजे सर्वांचं टेन्शन मिटून जाईल. आणि शक्यतोवर सांगितलंच जात आहे की 31 ऑगस्टनंतर सप्टेंबर महिन्यात तुम्हाला पण फॉर्म भरता येईल, काही टेन्शन घेऊ नका. ओके. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहे, त्यामुळे तुम्ही आपलं चॅनल प्लीज सबस्क्राईब करा अशाच नवनवीन अपडेटसाठी. आणि सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हायरल करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त व्हायरल करा. लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो. धन्यवाद.